السلام علیکم رحمۃ اللہ وبرکاتہ۔ پیارے بچوں، آج ہم مراٹھی ویاکرن کا پہلا پارٹ ورنمالا دیکھیں گے۔ ورنمالا کی دو اہم قسمیں ہیں، سور اور وینجن۔ سب سے پہلے ہم سور کی تعریف मराठी और उर्दू में देखेंगे। स्वर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्य न घेता करता येतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात। एकूण स्वर 13 आहेत। ऐसे हुर्फ जिसका तलफ़ुज़ आज़ादाना तौर पर किया जाता है उन्हें हम स्वर कहेंगे। स्वर की आवाज़ अ, आ, ई, उ, ए, ओ, औ, अहा, रू। व्यंजन ज्याचा उच्चार करताना जिभेच्या कंठ, टाळू, मुद्रा, दात, ओठ या अवयवांशी स्पर्श होते त्यांना व्यंजन असे म्हणतात। एकूण 36 व्यंजन आहेत। ऐसे हुर्फ जिनकी आवाज़ ज़बान, तालू, दांत, होंठ इन अज़ा के इस्तेमाल से निकलती है इन्हें हम व्यंजन कहते हैं। व्यंजन की आवाज़ क, ख, ग, घ, ड़। च, छ, ज, झ, त्र, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श, ज्ञ।